एका महिलेचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये आढळला आहे। ह्या महिलेचं वय अंदाजे 28 ते 32 वर्ष आहे। तिचं नाव आणि पत्ता अजूनही निष्पन्न झालेला नाहीये। अंगानं मजबूत, रंग गव्हाळ, केस काळे आणि लांब आहेत, उंची 5 फूट। ह्या मृत महिलेचे हात आणि पाय हिरव्या रंगाच्या नायलॉन दोरीने बांधलेले आहेत। अंगात लाल रंगाचा गोल गळ्याचा शर्ट, तसंच पायात पांढऱ्या रंगाची आणि त्यावरती फुलाची नक्षीकाम असलेली पॅन्ट आणि मृत महिलेचा चेहरा आणि डोकं हे काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये बांधल्याचं, गळ्याभोवती हिरव्या रंगाच्या नायलॉन दोरीनं आवळलेलं, तसंच कपाळपट्टीवरती एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यानं बांधल्याचं आणि डोळे आणि जीभ अर्धवट बाहेर आलेल्या स्थितीमध्ये पिंक रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये हा मृतदेह आढळलाय। पण या महिलेच्या मृतदेहाजवळ कुठलाही ओळख पटवण्यासाठी ठोस पुरावा नसल्यानं आणि महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं हा मृतदेह पिंक रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये ट्रेनमधनं टाकल्याचा अंदाज घेत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे आणि कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे यांनी अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा आणि तिच्या अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये कर्जत पोलीस ठाणे आणि नेरळ पोलीस ठाण्यामधल्या वेगवेगळ्या पथक त्या ठिकाणी तयार करण्यात आले। ठाकूरवाडी गावच्या हद्दीतील मुंबई पुणे जाणाऱ्या डाऊन रेल्वे रुळाजवळ एका पिंक रंगाच्या याची ट्रॅव्हल हब कंपनीची ट्रॅव्हल बॅग ट्रॉलीमुळे एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला। सदर मृतदेह हा पूर्ण तिचा चेहरा जो आहे तो डोक्याला प्लास्टिकच्या पिशवीने बांधलेलं होतं आणि हातपाय ते पूर्णपणे बांधलेले होते। त्याबाबत महिला पोलीस हवालदार छाया चव्हाण पुणे लोहमार्ग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 103/25 भारतीय न्याय संहिता कलम 103/28 नुसार 16/4/2025 रोजी गुन्हा दाखल होता। तर सदरचा गुन्हा एका महिलेचा होता, अनोळखी महिला, आणि कोणत्या कारणामुळे तिचं मृत्यू झाला होता याबाबत या ठिकाणी आपण पहिलं PM केलं आणि त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने आपण उपजिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी ते PM केलं होतं। PMच्या डॉक्टरांचे जे काही PMच्या प्रायमरी फायंडिंग होत्या त्यानुसार सदर महिलेचा समुद्री थोडक्यात तोंडावर काहीतरी नाक दाबून आणि गळा दाबून तिचा खून झाला आहे असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं। अनोळखी आणि महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक घारगे सर, मी, नंतर DYSP टिळे साहेब, PI कर्जत दरड साहेब, PI नेरळ या सगळ्यांनी आम्ही स्पॉटला व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर हा जो तपास आहे का कुठलाही क्ल्यू त्याच्यामध्ये नव्हता। ट्रॅव्हल ॲप कंपनीची बॅग होती, महिलेची आयडेंटिटी कार्ड, चेहरा पूर्णपणे असा, कारण कमीत कमी 4-5 दिवसापूर्वी मर्डर झाला असेल असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं। त्यामुळं जे काही अनोळखी महिलेचं आयडेंटिटी ट्रेस करणं महत्त्वाचं होतं। त्या अनुषंगाने सर्व मुंबई, ठाणे, आजूबाजूचे आपले 5-6 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील सर्व त्याच्या एज ग्रुपच्या महिलेच्या मिसिंग चेक करण्यासाठी तसेच वेगवेगळी 4 पथकं बनवलेली होती। एक पथक मिसिंग चेक करत होतं, तर ज्या पद्धतीने बॉडी फेकलेली रुळाच्या बाजूला त्यात हे क्लिअर होतं की कुणीतरी चालत्या ट्रेनमधूनच बॉडी फेकलेली होती आणि ट्रेन ही मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी होती। हे प्रायमरी आमचं म्हणजे फायंडिंग होतं। त्या अनुषंगाने मग आम्ही साधारण दिवसा तर होणार नाही पण रात्रीच्या वेळी ही घटना होऊ शकते या अनुषंगाने रात्रीच्या वेळी साधारण 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 16 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत किती ट्रेन कर्जत टू लोणावळा म्हणजे मुंबई टू पुणे झालेल्या आहेत त्यांचा एक लिस्ट काढली। त्या लिस्टच्या अनुषंगाने आम्ही या ट्रेन कुठून निघालेल्या आहेत त्या स्टेशन त्या अनुषंगाने त्या कुठं त्या अशा साधारण आम्हाला 22 ट्रेन आयडेंटिफाय आम्ही केल्या होत्या। त्या 22 ट्रेन कुठून निघाल्या आहेत, ज्या ठिकाणून निघाल्या आहेत त्या ठिकाणचे सर्व जे रेल्वे स्टेशन्स आहेत म्हणजे अगदी आपलं ठाणे, कल्याण, वसई, ज्या काही उतरत्या साईडच्या ट्रेन होत्या वसई, त्यानंतर मुंबईमधलं CSMT, दादर, LTT, त्यांचं बायफर्केशन केलं आणि त्या अनुषंगाने टीम डेप्यूट केल्या होत्या की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक साधारण त्या दिवशीचं फुटेज तुम्ही चेक करा। तर अगदी टीम त्यामध्ये कर्जत पोलीस स्टेशनची टीम होती, नेरळ पोलीस स्टेशनची टीम होती, PSI फड आणि त्यांच्याबरोबरचे कर्मचारी होते, कर्जतच्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम डेप्यूट केल्या होत्या। त्या टीमने कर्जत, ठाणे एकदम म्हणजे वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर सुद्धा ते बारकाईने इम्प्लिमेंट करणं फार महत्त्वाचं असतं। त्या दृष्टीनं पहिल्यांदा त्यांनी CSMT, दादर, ठाणे, कल्याण हे रेल्वे स्टेशन चेक केले पण त्यामध्ये काही मिळत नव्हतं। पण LTT स्टेशनवर 15 तारखेला रात्रीच्या वेळी साधारण 22-17 वाजता LTT स्टेशनच्या एका फुटेजमध्ये मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस नंबर 11-013 या ठिकाणच्या एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे जो ब्रिज असतो त्या ब्रिजवर
एक माणूस एक बॅग या साधारण पिंक कलरची बॅग आपल्याला मिळाली. ती बॅग आपल्याला घेऊन जाताना दिसला. मग त्या ठिकाणी आमचा संशय थोडासा बळावला. त्यानंतर मग तो माणूस त्या कोणत्या बोगीमध्ये चढला ती बोगी आयडेंटिफाय केली. ते बोगीनंतर मग तो कुठं बसलेला असेल त्यानंतर बोगीतल्या सगळ्या पॅसेंजरची लिस्ट मिळवून त्यामध्ये सॉर्टिंग करून, त्यामध्ये पुरुष होता मग त्यामध्ये सॉर्टिंग करणं, मुलं, वृद्ध, महिला या वेगळ्या करून, जेंट्स किती त्यामध्ये जेंट्स आहेत मग ते कोणत्या वयाचे आहेत त्याप्रमाणे आयडेंटिफाय करून मग नंतर काही 5-6 व्यक्ती आम्ही झिरोईंग केल्या. आणि त्यानंतर मग त्या सगळ्यांना टार्गेट केलं. त्यांचं टेक्निकल अनालिसिस केलं. टेक्निकल अनालिसिसनुसार हा जो काही आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो सस्पेक्ट बँगलोर या ठिकाणी उतरल्याचं आम्हाला निष्पन्न झालं. त्यानंतर टीम बँगलोरला रवाना झाली. बँगलोरहून ज्यावेळी ट्रेन त्या थांबल्यानंतर ती ट्रेन ज्या प्लॅटफॉर्मला थांबली त्या ठिकाणी त्या बोगी ज्या ठिकाणी थांबली तिथे CCTV फुटेज त्या पूर्ण स्टेशनचे चेक केले. तर तो माणूस त्या ठिकाणी ती बॅग घेऊन उतरताना दिसला नाही. त्यानंतर आमचा संशय अजून बळावला. नंतर बाकी 2 दिवस त्या ठिकाणी आमची टीम अगदी पार्ट्याने वेश बदलून त्या परिसरात राहिले आणि मोठ्या अथक प्रयत्नानं त्यांनी दोन आरोपी महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पूर्ण लिगल प्रोसिजर करून आपल्याकडे कर्जतला आणलं. त्यांना सकाळी आज अटक केली. त्यांना कोर्टात मान्य न्यायालयात पुरुष केंद्र कोर्टाने त्यांना 16 मेपर्यंत PCR दिलेला आहे. अजून तपास चालू आहे. प्रथमदर्शनी आरोपींनी गुन्हा केल्याचं प्रथमदर्शनी आरोपींनी ते कबूल केलेलं आहे. आता तपास चालू आहे. तपासामध्ये उर्वरित बाबी त्यांनी का केला, कोणत्या कारणासाठी गुन्हा वगैरे केलेला आहे या सर्व बाबी आणि तपासामध्ये निष्पन्न होईल. बाकी जरी अनडिटेक्टेड मर्डरमध्ये बॉडीची आयडेंटिटी ट्रेस करणं फार मोठं टास्किंग असतं आणि त्यानंतर मग कोणत्या कारणासाठी केला. विशेषतः या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लू नसताना अत्यंत म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावर म्हणजे काय असू शकतं, कसं होऊ शकतं, अगदी ट्रेन कोणत्या बाजूनी कोणत्या ट्रॅकच्या बाजूला या ठिकाणी पडलं होतं तर कोणती ट्रेन कोणती वेळ त्यानंतर फुटेज हे सगळं बारकाईनं गरड साहेब मी स्पेशल अभिनंदन करतो शिवाजी ढवळ्याचे पेनेर त्यांच्या टीमचं सगळ्यांनी अगदी जॉईंट टीमनी फार मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. तर मी या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि या चांगल्या तपासाबद्दल आणि ज्या पद्धतीने त्यांनी तपास केला त्या पद्धतीनं सगळ्या टीमला एक चांगल्या पद्धतीचं एक 20,000 रुपयाचं रिवॉर्ड या ठिकाणी